आणि काही तरुण खासदारांना पुन्हा एकदा मोदी सरकारमध्ये एनडीए सरकारमध्ये संधी मिळाली आहे। त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। विशेषतः आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी हे पुन्हा एकदा सरकारमध्ये येत आहेत। त्यासोबत रामदास आठवलेजी हे देखील पुन्हा आहेत आणि रक्षाताई खडसे आणि त्यांना मोहोळ यांच्यासारखे अतिशय तरुण खासदार हे देखील मंत्रिमंडळात सामील होत आहेत। याचा मला अतिशय आनंद आहे। प्रतापराव जाधव यांच्यासारखा अनुभवी अशा प्रकारचा नेता आणि ज्येष्ठ खासदार हे पण मंत्रिमंडळात येत आहेत। याबद्दल देखील मी आनंद व्यक्त करतो आणि सर्वांचं शपथविधीपूर्वी अग्रिम अभिनंदन करतो। राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती, परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही। मात्र आपल्याला देखील ही कल्पना आहे की जेव्हा अलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात, कारण अनेक पक्ष सोबत असतात, त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही। पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढे जाऊन काही समावेश होणार आहे का? आता नाराजी त्यांची आताही समावेशाचा प्रयत्न करण्यात आला, किंबहुना ऑफर आमच्याकडनं देण्यात आली होती। त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पुढच्या वेळेस दिलं तरी चालेल, पण आम्हाला मंत्रिपद